श्री स्वामी समर्थ प्रसन्न. मी अतुल दादा समर्थ, एक सामान्य स्वामी सेवक आणि दत्तभक्त. आज मी पुन्हा एक ज्ञान स्वामी ज्ञानवर्षात आपल्यासाठी घेऊन येत आहे. बहुधा हे ज्ञान आपल्याला अनोखे आणि विचित्र वाटेल, पण हे सकारात्मक आणि उपयुक्त ठरते, कारण सत्य हेच ईश्वर आहे. एकदा माझ्या समुपदेशनात असे सांगितले की आपण आपल्या देवघरात शिवलिंग ठेवत असल्यास त्यासोबत नंदी ठेवू नये, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. यावर मला अशी प्रतिक्रिया आली की माझ्या देवघरात माझ्या आजीने तिच्या सासू मार्फत शिवलिंग सोबत नंदी घरात प्रस्थापित केले, तर त्यांचे ज्ञान कमी का? ते कसे चुकू शकतात? यावर मी असे स्पष्टीकरण दिले की ते विधी बाळगतात, पण पारिभाषिक आध्यात्मिक ज्ञान त्यात कमी असते. संपूर्ण जगामध्ये जिथे शिवलिंग प्रस्थापित झाले आहे त्या मंदिरात सदैव नंदी गाभाऱ्याच्या बाहेर स्थापित असतो. असे एक मंदिर जगात तिथे नंदी गाभाऱ्याच्या आत आहे. महादेवाने पण काय विचार करूनच त्यास बाहेर प्रस्थापित केले असेल. भूमाता किती आपली आईसारखी असते, पण वर्षांवर्षापासून ती गोठ्यातच वास्तव्य करते. घरात काय नाही ठेवत तिला. श्वान चालतो, पण गाई किंवा बैल का नाही चालत? मग याच्या पाठीमागे पण काही वैज्ञानिक कारण असेल. नपुंसकता, निराशा, निष्क्रियता, अस्वस्थता, आजारपण इत्यादी आपल्या वास्तूत वास्तव्य करते. या ज्ञानामुळे अनेक भक्तांना सकारात्मक परिणाम प्राप्त झाला आहे, कारण हे ज्ञान स्वामींचे आहे. आपल्याला हे स्वामींचे ज्ञान कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा, आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.